आज आपण एक महान व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी केवळ स्वराज्य निर्मिती केली नाही तर आपल्या आचरणातून आणि विचारातून एक आदर्श जीवनशैली जगाला दाखवून दिली. ते म्हणजे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांची दिनचर्या ही कोणत्याही सामान्य व्यक्तीसारखी नव्हती, तर ती अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजकपूर्ण होती. ती त्यांच्या परिक्रमी जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग होता. सकाळी पहाटे महाराज लवकर उठत प्रातस्मरणाने आणि देवाच्या पूजनाने त्यांच्या दिवसाची सुरुवात होत असे. त्यानंतर ते व्यायामासाठी वेळ देत मैदान खेळ, तलवारबाजी आणि निशाणबाजीचा सराव करून ते स्वतःला शारीरिकदृष्ट्या सुदृढ ठेवत. दुपारी महाराजांचे भोजन साधे आणि पौष्टिक असे. त्यांच्या आहारात ज्वारी, बाजरीच्या भाकऱ्या, दूध, दही आणि तूप यांचा समावेश असे. हे त्यांचे आरोग्य आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे होते. भोजनानंतर ते दरबारात बसून महत्त्वाचे निर्णय घेत, अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आणि प्रजेच्या अडचणी ऐकून घेत. त्यानंतर संध्याकाळी ते विश्रांती घेत नसत, तर किल्ल्याच्या किंवा राज्याच्या कामकाजाची पाहणी करत. किल्ल्याची पाहणी, बागांची निगराणी आणि सैनिकांशी संवाद साधणे हे त्यांच्या कामाचा भार होता. रात्रीच्या भोजनानंतर ते मंत्रिमंडळासोबत गुप्त खलबते करत आणि रात्री उशिरापर्यंत पुढील मोहिमेची आखणी करत. त्यांचा आहार खूपच संतुलित आहार होता. आग्र्याच्या कैदेत असताना त्यांनी फक्त सुकामेवा खाऊन आणि दिवसातून एकदाच जेवण करून आपली प्रतिकारशक्ती जपली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे वस्त्र. आता आपण त्यांच्या पेहराव्याबद्दल बोलू. शिवाजी महाराज अत्यंत साधे आणि मराठमोळे वस्त्र परिधान करत असे. त्यांचा पोशाख त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच तेजस्वी आणि प्रभावी होता. महाराज सहसा सुती किंवा रेशमी कपडे वापरत. त्यांचे कपडे हे साधारणपणे महाराष्ट्रातील स्थानिक कारागीर बनवत असावेत. राज्याभिषेकासारख्या खास प्रसंगी त्यांनी केशरी रंगाचा पोशाख परिधान केला होता, ज्यावर सोन्याची नक्षी होती. शिवाजी महाराजांचे जीवन हे केवळ पराक्रमावर आधारित नव्हते, तर ते एका शिस्तबद्ध आणि साधेपणाने जगणाऱ्या राजाचे होते. त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. म्हणूनच आपणही त्यांच्या आदर्शाचे पालन करून आपल्या जीवनात शिस्त आणि साधेपणा आणून. जय भवानी, जय शिवाजी.